108 जे गडकरी साहेबांच्या ताफ्यासोबत निरंतर राहते, गडकरी साहेबांचा जीव सामान्य जनतेच्या, या सामान्य लोकांच्या मतदानावर तुम्ही मंत्री संत्री जे काही बनले, आज त्या सामान्य माणसासाठी इथं अँब्युलन्सची व्यवस्था होत नाही। किती मोठी शोकांतिका। हे नागपूर जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यात जे तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्यातली ही स्थिती। सांगा तुमच्या पेशंट एम्बुलन्स काही येऊ राहिली नाही। किती तास झाले? 2-3 तास झाले। 7 वाजता ऍक्सिडेंट झाला दादा। आता किती वाजले? 9:30 ते 10 वाजत आहे तिथे। आतापर्यंत आली नाही ॲम्ब्युलन्स सुद्धा इथं नाही आहे। 108 ला फोन केला। हो अजून आली नाही। 2-2.5 घंटे झाले। मला एक सांगा, खूप जास्त क्रिटिकल राहिला, मरण्याच्या घरावर राहिलं, नेणं खूप आवश्यक आहे। अशा वक्ती जर ॲम्ब्युलन्स नाही भेटली, मग अशा वक्ती का करायचं आपण त्याला मरू द्यायचं। पण 108 बद्दल नेहमीची इथली हे आहे का ते गडकरीच्याच ताब्यात राहते असं नेहमी, म्हणजे एकदा नाही, आम्ही या 2-3 वर्षात बरेच राहिलो। आता 1 वर्ष पत्र पाठवलं तर बंद झाली होती। बंद झालीच नाही ॲम्ब्युलन्स। कोण म्हणते बंद झाली होती? कोण म्हणताय 1 वर्ष बंद? कोण म्हणताय? विचारा ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला। हो ते विचारा ना तुम्ही। मी सांगत आहो ना 1 वर्ष बंद झाली म्हणताय। 1 वर्ष बंद झाली। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आहोत। नेहमी सारखे पुन्हा एक भोंगळ कारभार आज समोर आला आहे। एक ॲक्सिडेंट झाला महालगावच्या जवळपास, दोन्ही पेशंट जवळपास सिरियस, आणि इथं आणल्यानंतर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही। ॲम्ब्युलन्स काही एक बाहेर गेली होती, एक आहे ते गरोदर महिलांसाठी म्हणून ती राखीव ठेवण्यात येईल। महत्वाच्या 108 ही अवेलेबल इथं राहायला पाहिजे। ती ॲम्ब्युलन्स ही गडकरीच्या ताफ्यासोबत आहे असं आता दाखवतं। 8 दिवसासाठी गडकरीच्या ताफ्यात आहे असं दाखवण्यात येते। महत्वाची ती ॲम्ब्युलन्स ही 2-3 वर्षापासून ही इथं आहेच नाही। आणि 108 वर जेव्हा आपण कॉलिंग करतो तर ते कधी भिवापूर मधली अवेलेबल आहे ती मागवण्यात येते, कधी कुही मधली आहे ती मागवण्यात येते, किंवा अजून जिथं कुठं मागवायची असेल तिथून मागवण्यात येते। पण ती ॲम्ब्युलन्स यायला कधी 1-2 घंटे लागतात, तरी ती ॲम्ब्युलन्स इथं पोहोचत नाही। महत्वाच्या एका सिरियस पेशंट राहिला की ज्याला ताबडतोब हलवायचं असेल तर मग प्रायव्हेट आणा। प्रायव्हेट मध्येही काही सेवाभावी संस्था ज्या उमरेड शहरात लंब्या डिंगा मारतात की आमची फ्री ॲम्ब्युलन्स सेवा म्हणून, ते पण पैसे घेतात। हे उघडकीस आलंय खूपशा प्रकरणात। महत्वाच्या 108 जे गडकरी साहेबांच्या ताफ्यासोबत निरंतर राहते, गडकरी साहेबांचा जीव सामान्य जनतेच्या, या सामान्य लोकांच्या मतदानावर तुम्ही मंत्री संत्री जे काही बनले, आज त्या सामान्य माणसासाठी इथं अँब्युलन्सची व्यवस्था होत नाही। किती मोठी शोकांतिका। हे नागपूर जिल्ह्यात, ज्या जिल्ह्यात जे तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्यातली ही स्थिती। गडकरी साहेब, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचत असून थोडं सिरियस घ्या। तुमच्या सोबत आवश्यक आहे अँब्युलन्स, मान्य आहे, पण इथली व्यवस्था करेल कोण? आणि सामान्य माणूस जर प्रायव्हेट करतो म्हटलं, त्याचे जो पैसे वगैरे नाही राहिले, त्यांनी करावं काय? हा या मागच्या किंवा या बातमी घेण्यामागचा उद्देश। म्हणजे असा नेहमीच्या या उमरेड ग्रामीण रुग्णालयातला भोंगळ कारभारापैकी हा एक भोंगळ कारभार की इथे 108 अवेलेबल राहतच नाही। धन्यवाद। द मॅक्स साठी मी पवन शिंगणे। आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।